नमस्कार मित्रांनो, आज आपण निघालो आहोत पट्टणकोडोली येथील श्री विठ्ठल बिरदेव यात्रेला। आपण सध्या आहोत कोल्हापूर बस स्थानकात। इथूनच आपल्याला पट्टणकोडोली जाण्यासाठी बस मिळेल। कोल्हापूर ते पट्टणकोडोली हे अंतर साधारण 16 किलोमीटर इतके आहे। पंढरपुरातील एकादशी सोहळ्यानंतर महाराष्ट्रातील सर्वात मोठा धार्मिक सोहळा श्री विठ्ठल बिरदेव यात्रा म्हणून ओळखला जातो। महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश तसेच विदेशातूनही भक्तजन या यात्रेसाठी येतात। यात्रेच्या दिवशी हजारो भाविकांनी मंदिर परिसर गजबजून जातो। भंडाऱ्याची उधळण, नवीन लोकर, खोबऱ्याची उधळण व ढोल ताशाचा उत्साह आणि चांग भल्याच्या नावाने अवघ्या पट्टणकोडोलीला उत्सवाचा रंग चढून जातो। कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील पट्टणकोडोली गावात श्री विठ्ठल बिरदेव देवाची ही यात्रा अश्विन महिन्यातील कृष्ण पक्षात अर्थातच ऑक्टोबर महिन्यात मृग नक्षत्रावर दरवर्षी ही यात्रा भरली जाते। कित्येक वर्षाची परंपरा असलेला हा धार्मिक सोहळा याची देही याची डोळा अनुभवण्यासाठी देश विदेशातून भाविक उपस्थित राहत असतात। पहिल्या दिवशी फरांडे बाबांचा भाकणूक सोहळा संपन्न होतो आणि पुढील 4 दिवस ही यात्रा अशीच चालू राहते। फरांडे बाबांची भाकणूक ही या यात्रेचे मुख्य आकर्षण असते। भंडाऱ्याच्या मुक्त उधळणीमुळे जणू परिसराला सोन्याची झळाळी येते।
पट्टणकोडोलीतील श्री विठ्ठल बिरदेव यात्रेला धार्मिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या खूप मोठे महत्त्व आहे. श्री विठ्ठल म्हणजे भगवान विष्णू तर बिरदेव म्हणजे वीरभद्र होय. म्हणजेच प्रत्यक्ष भगवान शंकराचे रूप मानले जाते. अनेक ठिकाणी संकटातून भक्तांचा उद्धार केल्यानंतर ही दोन्ही दैवते पट्टणकोडोली येथे स्थिरावली. क्षेत्रांचा लौकिक वाढावा आणि भक्तावर कृपादृष्टी कायम राहावी यासाठी श्री विठ्ठल बिरदेव यांनीच यात्रेला सुरुवात केल्याचे सांगितले जाते. या यात्रेमध्ये फरांडे बाबांचे हेडाम नृत्य हे आकर्षणाचे केंद्र मानलं जातं. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आणि माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग पुन्हा आणखी एका नव्या व्हिडिओमध्ये भेटू.